नमस्कार मित्रांनो थोड्या दिवसामध्ये आता विलक्षण होणार आहे आणि याच विलक्षणमध्ये तुम्हाला जर मतदान करायचं असेल तर सर्वात प्रथम तुमचं नाव मतदान यादीमध्ये असणं गरजेचं आहे आणि हेच तुमचं नाव मतदान यादीमध्ये आहे का नाही तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता। तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे। तिथं आल्यानंतर या ठिकाणी सर्च बारमध्ये आपल्याला वोटर हेल्पलाईन असं नाव सर्च करायचं आहे। असं नाव सर्च केल्यानंतर तुमच्या समोर पहिलंच ॲप्लिकेशन येईल तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे। तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ते तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे इंटरफेस येईल। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन व्हायचं आहे। जर मित्रांनो तुम्ही जर या अगोदर इथं लॉग इन आयडी आणि पासवर्ड क्रिएट केलेला नसेल तर तुम्हाला न्यू यूजर या नावावरती क्लिक करून इथं मोबाईल नंबर टाकून सेंड OTP या नावावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड हा क्रिएट करून घ्यायचा आहे। क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथं आपण जो मोबाईल नंबर एंटर केलेला आहे तर तो मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला जो आपण पासवर्ड तयार केलेला आहे तर तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सेंड OTP या नावावरती क्लिक करून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे। किंवा मित्रांनो तुम्हाला जर फक्त तुमचं नाव हे मतदान यादीमध्ये आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला स्किप लॉग इन या नावावरती सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता। जर मित्रांनो तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा काही अपडेट करायचं असेल तर तुम्हाला लॉग इन करणं हे गरजेचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या समोर अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होईल। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्च युअर नेम इन इलेक्टर रोल। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या नावावरती क्लिक करायचं आहे। या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे 4 ऑप्शन येतील। तर या ठिकाणी सगळ्यात प्रथम आहे बघा सर्च बाय मोबाईल। तर या ठिकाणी तुम्ही तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे का नाही तर ते तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून सुद्धा या ठिकाणी सेंड OTP करून तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे सर्च बाय QR कोड। तर या ठिकाणी आपल्या मतदान कार्डवरती जो QR कोड आहे तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून तुमचं नाव हे चेक करू शकता। त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल। तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या नावाने सुद्धा इथं तुमचं नाव हे मतदान यादीमध्ये आहे का नाही तर ते या ठिकाणी चेक करू शकता। आणि चौथा ऑप्शन आहे एपिक नंबर। तर या ठिकाणी तुम्ही तुमचा एपिक नंबर म्हणजे जो मतदान कार्डवरती तुमचा मतदान नंबर आहे तर तो सुद्धा टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे का नाही तर ते चेक करू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे तुम्हाला। तर इथं तुमच्याकडे जी माहिती आहे तर तुम्ही ती माहिती टाकून या ठिकाणी तुमचं नाव हे मतदान यादीमध्ये आहे का नाही तर ते चेक करू शकता। मित्रांनो मी इथं सर्च बाय मोबाईल हा ऑप्शन सिलेक्ट करीत आहे। हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट स्टेट आपल्याला या ठिकाणी आपलं राज्य जे आहे तर हे आपल्याला राज्य निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। तर तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता आपलं मतदान यादीमध्ये नाव आहे का नाही तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी 2 मिनिटांमध्ये अशा प्रकारे चेक करू शकता। तर सर्वात वरती आपल्याला इथं आपला जो मतदान कार्ड नंबर आहे तर तो दाखवला जाईल। त्यानंतर इथं आपलं नाव दाखवलं जाईल, जेंडर दाखवलं जाईल, आपली संपूर्ण डिटेल या ठिकाणी ओपन होईल। तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपलं मतदान यादीमध्ये नाव हे चेक करू शकता। तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।